इस राज्य में 4 साल की बच्ची के साथ बलात्कार हुआ। अपराधियों में कानून का डर होना चाहिए, इसके लिए यह सरकार जिम्मेदार है। सरकार वीआईपी सुरक्षा में व्यस्त है और एक महीने तमिलनाडु, केरल, असम और बंगाल के दौरे में लगी रहती है। यहाँ हालात कौन संभाले? जिस बच्ची के साथ बलात्कार और हत्या हुई, उसकी माँ भी शायद इस सरकार की लाडली बहना हो सकती है। क्या आप 1500 रुपए देकर उस माँ की भावनाएं खरीद सकते हैं? असली आरोपी ये सरकार है, जो नकारा और अक्षम है। वहाँ पुलिस क्या कर रही है? इस देश में क्या हो रहा है? संविधान का उल्लंघन हो रहा है और जो लोग उस बच्ची का शव लेकर बाहर आए, उन पर आप लाठीचार्ज कर रहे हैं। नारी वंदना पर राहुल गांधी के ट्वीट पर बीजेपी ने कभी नारी वंदना नहीं, वे सिर्फ चुनाव के समय वोट के लिए योजनाओं के तहत पैसे बांटते हैं। जैसे बिहार में 10,000 रुपए दिए गए, उनके लिए यही नारी वंदना। सर, पुण्यातल्या नरसपूरमध्ये एक खरं तर जी घटना घडली त्यावरून काल पुण्यामध्ये उद्रेक पाहायला मिळाला। आंदोलनकर्त्यांनी 4 तास हायवे रोखून धरला आणि शेवटी मग आश्वासन देऊन हे आंदोलन कुठे थांबलंय, काय वाटतंय सर? ही पहिली घटना नाही। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस आल्यापासून राज्यात महिलांवरील अत्याचार, हत्या, कायदा सुव्यवस्था याचं पूर्ण वाटोळं झालेलं आहे। त्याचं कारण असं आहे की गृहमंत्री म्हणून त्यांनी जी कर्तव्य पार पाडायला पाहिजे ती पार पाडली जात नाही। सातत्यानं लहान मुलींवरती अत्याचाराची प्रकरणं समोर येत आहेत। महिलांवरील अत्याचारांची प्रकरणं वाढलेली आहेत आणि मुख्यमंत्री आमचे शिवल्या बावल्या करत इकडे तिकडे, किंवा कधी पश्चिम बंगालमध्ये प्रचाराला, कधी केरळमध्ये प्रचाराला, कधी आसाममध्ये प्रचाराला, कधी तामिळनाडूत प्रचाराला। बघा, राज्याची अवस्था एवढी गंभीर आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत। मुख्यमंत्री 24 तास त्यांच्या राजकारणामध्ये अडकले आहेत। काल मिसिंग लिंक त्या रस्त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला ट्रॅफिक जाम झालं, लोकांचे हाल झाले, म्हणून अगदी मुख्यमंत्र्यांनी काय विनम्रपणे माफी मागितली, लोकांची मागितली ना। कालच्या प्रकरणाबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे। मुलींवरील अत्याचारांच्या संदर्भात, महिलांवरील अत्याचारासंदर्भात त्यांनी माफी एकदा तरी मागितली आहे का? त्यांनी माफी मागायला पाहिजे। त्यांच्या अपयशाबद्दल त्यांनी माफी मागायला पाहिजे। त्या कालच्या दुर्दैवी मुलीची आई कदाचित सरकारची लाडकी बहीण असेल। तिच्या खात्यात 1500 रुपये फडणवीस टाकत असतील। त्या 1500 रुपयाच्या बदल्यात त्या बहिणीच्या मुलीवर अशा प्रकारे बलात्कार आणि हत्या करण्याचा अधिकार तुम्ही कोणाला दिलाय का? की तिने आता बहिणीने तोंड बंद करावं, आम्ही तिला 1500 रुपये देतो, हे या राज्यामध्ये सुरू आहे। या महाराष्ट्रातल्या माता आणि भगिनींनी या सरकार विरुद्ध बंड केलं पाहिजे। मी परत सांगतो, या राज्यातल्या माता आणि भगिनींनी या सरकार विरुद्ध बंड केलं पाहिजे। या सरकारला जाब विचारायला पाहिजे। विरोधी पक्षांना रस्त्यावर उतरायला पाहिजे। हे राज्य आता सामान्य माणसाला राहण्यालायक उरलेलं नाही, दुर्दैवानं म्हणावं असं वाटतंय। फक्त पैशाचा माज, पैशाची मस्ती आणि सत्ता या बळावर राज्य चाललं। 4 वर्षाच्या मुलीवर नराधम कायद्याचा धाक नसल्यामुळे अत्याचार करू शकतो, लक्षात घ्या। आणि याला जबाबदार सर्वस्वी हे सरकार आणि राज्याचे गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री आहेत। लाठीचार्ज केला ना ग्रामस्थावर, जनतेवर सरकारनं, पण तुमच्या कायद्याचा धाक राहिलेला नाही। तुमचा कायद्याचा धाक हा सामान्य जनतेला तुम्ही दाखवताय। ज्यांच्यावर तुम्ही लाठीमार केला त्या जनतेचा काय दोष आहे? ते त्या मुलीचा मृतदेह घेऊन रस्त्यावरती उतरले कारण सरकार नालायक आहे।
अक्षय शिंदेचा आंदोलनकर्त्यांनी काल आंदोलन केलं त्यांच्या भावना अत्यंत संतप्त आहेत. ग्रामस्थांनी सुद्धा असं म्हटलंय की त्या आरोपीला आमच्या हवाली करा किंवा त्याला तात्काळ फाशी द्या, अशा प्रकारची. खरं म्हणजे या सरकारला जनतेने ताब्यात घेतलं पाहिजे. आरोपीला काय, आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये, अशा प्रकरणामध्ये या राज्याचं गृहमंत्रीच आरोपी असायला पाहिजे. या राज्याचं पोलीस आरोपी असायला पाहिजे. ज्या पद्धतीने सरकार चालवलं जात आहे किंवा पोलीस चालवले जात आहे, ते पोलीस फक्त राजकीय सुरक्षेसाठीच वापरले जात आहे. आरोपी कोण आहे? आरोपी सरकार आहे. या प्रकरणामध्ये सरकार आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला होता तेव्हा सरकारने योग्य सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. या सरकारचं एन्काउंटर केलं पाहिजे. तुम्ही कोणाकोणाचे एन्काउंटर करा, हे सरकारच नालायक आहे. चलिए बोलिए. सर पुणे रेप केस में जो है सर, बोर बोलिए। में जहाँ पे घटना हुई है वहाँ पर पूरा बंद कर दिया गया है. लोग सड़कों पर उतर आए हैं. एक 4 साल की बच्ची है, ये आरोपी जी था, इस पे 2 गुना दाखल हुए. एक 4 साल की बच्ची है, उसके ऊपर बलात्कार होता है, रेप होता है, उसकी हत्या की जाती है. उसका मतलब है इस राज्य में गुनहगारों को कानून का और सरकार का डर नहीं. लोग कहाँ से आते हैं, बच जाते हैं और इस प्रकार की वारदातें करते हैं. उसके लिए अगर कोई जिम्मेदार होगा तो ये सरकार है. इस राज्य के गृह मंत्री, जो मुख्यमंत्री भी है, पूरा पुलिस फोर्स, पूरी कानून व्यवस्था राजनीति के उलझन में पड़ी है, वीआईपी की सुरक्षा में पड़ी. मुख्यमंत्री एक महीना तक विधानसभा के प्रचारों में, कभी बंगाल में, कभी तमिलनाडु में, कभी केरल में, कभी आसाम में जाते हैं. यहाँ कौन देखेगा कानून व्यवस्था? क्या यहाँ की कानून व्यवस्था, यहाँ की पुलिस सब आपके अपोजिशन के खिलाफ डंडा उठाने के लिए है? नहीं है. ये जो लाडली बहन योजना आप चला रहे हो, शायद जिस बच्चे के ऊपर रेप और हत्या हुई है उसकी माँ भी आपकी लाडली बहन हो सकती है. तो क्या 1500 रुपये में आपने उस माँ की भावनाओं को खरीद लिया? बताइए मुख्यमंत्री जी, गृह मंत्री जी. एक संवेदनहीनता इस राज्य में दिख रही है. और आरोपी वो रेपिस्ट नहीं है, आरोपी नंबर 1 यहाँ की सरकार है, जो निकम्मी है, नालायक है. सर, ये जो आरोपी था, इससे 2 बार भी इससे गुना दाखल हुआ था, तीसरी बार इससे किया हुआ. अरे पुलिस क्या कर रही है? वहाँ की पुलिस, वहाँ का रिकॉर्ड पुलिस का, हाँ, और आप जनता के ऊपर लाठीचार्ज कर रहे हो क्योंकि जनता सड़क पर उतरी है उस बच्ची का डेड बॉडी लेकर. तो क्या चल रहा है इस देश में, इस राज्य में? सर कांग्रेस के नेता सर तुमच्या पक्षाचे एक खासदार आहे संजय बंडू जाधव, हे मागच्या अनेक दिवसापासून तुमच्या बैठकीला देखील होते. पण त्यांनी काल एका हॉस्पिटलच्या आयोजन कार्यक्रमाला एक विधान केलं की त्यांच्या संबंधी की मी आज इकडे आहे, उद्याचं मला काही सांगता येत नाही. काय एकीकडे चर्चेला उदाहरण आहे की ते शिंदेकडे जातील किंवा परत भाजपाकडे जातील. हे एक महत्वाचं विधान त्यांनी केलेलं आहे. हे महत्वाचं विधान आहे असं मी मानतच नाही. संजय बंडू जाधव हे त्यांची जी कीर्ती आहे, जी एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून राहिलेली आहे. अनेक संकटामध्ये, फाटाफुटीमध्ये ते शिवसेनेबरोबर राहिलेले आहेत किंवा बाळासाहेब ठाकरेंबरोबर, उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले. त्यांनी अशा प्रकारचं जर विधान केलं असेल तर त्यांची भावना समजून घेतली पाहिजे आणि नक्कीच आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. ते नक्की कोणत्या संदर्भात ते बोललेले आहे. परंतु ठाकरेगडाच्या खासदारांमध्ये एक कुठेतरी एक हालचाल चालू आहे. आता उघडच झालेला आहे. अनेक दिवसांपासून चर्चा होते, परंतु सातत्यानं जे विधान आहे, संजय जाधवांचा आता उल्लेख झाला, त्यांनी बैठकांना उपस्थित राहणार असेल किंवा त्यांचं कालचं विधान असेल किंवा राजकारण आता समाजकारणावर नाही तर अर्थकारणावर अवलंबून असं कोण म्हणताय? स्वतः बदलून हे त्यांचं म्हणणं बरोबर आहे. मध्यंतरी दिल्लीमध्ये माझ्या निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक झाली. तेव्हा अनेक खासदारांचं म्हणणं पडलं की आम्ही मरतो, राबतो, कष्ट करतो, पण शेवटी ऐन निवडणुकीत जो पैशाचा पाऊस पाडला जातो त्यात मतदार वाहून जातात.
विरोधी पक्षाच्या खासदारांना कोणताही निधी दिला जात नाही, विकास कामं केली जात नाही. हे सर्वच खासदारांचं दुःख आहे. हे दुःख माझ्याकडे किंवा उद्धव साहेबांकडे बंडू जाधव यांनी व्यक्त केलं, इतर काही खासदारांनी व्यक्त केलं. हे सुद्धा लोकांनी निवडून दिलेले खासदार आहेत याचं भान प्रधानमंत्री मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवलं पाहिजे. एक लक्षात घ्या, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे लोकशाहीसाठी. जे आमच्या पक्षातून निवडून आले नाही त्यांना निधी द्यायचा नाही विकासाचा, हा राज्याच्या जनतेवर आणि त्या लोकसभा मतदारसंघ किंवा विधानसभा मतदारसंघाच्या मतदारांवरचा हा अन्याय आहे. खासदारांना तुम्ही आता म्हणाला की सरकारच्या खासदारांना हे मिळतो किंवा ते पैशाचा पाऊस पाडतात म्हणून निवडणुकीमध्ये मतदार वाहून जातात अशी नाराजी खासदारांनी व्यक्त केली असं तुम्ही म्हणाल. कुठेतरी पक्षाकडनं खासदारांना किंवा आमदारांना निवडणुकीच्या काळात आर्थिक रसद कमी प्रमाणात पुरवली हा प्रश्न कॅमेरासमोर बोलण्याचा नाही. तेव्हा ती मदत दिली. एकनाथ शिंदे 50-50 कोटी रुपये निवडणुकीला देतात. भारतीय जनता पक्ष 100 कोटी खर्च करतो. हा लुटलेला पैसा आहे जनतेचा, तो आम्ही लुटून दरोडे टाकून द्यायचा का? भारतीय जनता पक्षाचं लोकसभेचं बजेट 10 ते 15,000 कोटीचं असतं. एकनाथ शिंदेचं त्याच्यापेक्षा जास्त असतं महाराष्ट्रात. मग हे पैसे येतात कुठून याचा कोणी विचार करतोय का? याचा विचार खासदाराने सुद्धा केला पाहिजे. चोरीच्या पैशातून, लुटीच्या पैशातून निवडणुका लढायच्या का? आणि ही लूट करण्यासाठी काय मग पक्षाच्या प्रमुखांनी खांद्यावरती कुऱ्हाड टाकून लुटीला जायचं का जंगलामध्ये? हा आमच्यासारख्या माणसाला प्रश्न पडतो. थँक्यू. सर, गुजरात के चीफ ने जो है कांग्रेस की सांसद का गुजरात में अपमान किया, जिसको लेकर राहुल गांधी ट्वीट करते हैं और नारी वंदना का मास्क जो है उतर गया. भारतीय जनता पार्टी ने कभी नारी वंदना नहीं की है. भारतीय जनता पार्टी की नारी वंदना सिर्फ वोटों के लिए होती, चुनाव के लिए होती, और पैसे देकर लाडली बहन जैसी योजना या बिहार में 10-10 हजार, बस वही उनकी नारी वंदना है.